मेघे अनंतात विलीन, पवनार या मूळ गावी अंत्यसंस्कार। माजी खासदार स्वर्गीय दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पवनार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पुत्र सागर मेघे यांच्याकडून मुखाग्नी देण्यात आल्या। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जयस्वाल, पालकमंत्री पंकज भोयर, खासदार रमण काळे, आमदार समीर मेघे, सागर मेघे उपस्थित होते। माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनाची वार्ता करताच वर्ध्यात सकाळपासून शोकमग्न वातावरण होते। सावंगी मेघे येथील रुग्णालय परिसरात असलेल्या दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिव नागपूर येथून दाखल झाले। सावंगी येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा पवनारसाठी निघाली। पवनार या मूळ गावी अंत्ययात्रा पोहोचल्यावर पवनार येथील नागरिक गहिवरले। पवनार पासून 2 किमी अंतरावर असलेल्या सेवाग्राम रस्त्यावरील शेतामध्ये दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मोठा परिसर सुसज्ज करून तयार करण्यात आला। जिल्हाधिकारी वाणमती सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी या परिसरातील तयारी सांभाळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जयस्वाल हे अंत्यसंस्कार स्थळी दाखल झाले। मेघे कुटुंब आणि अपतेष्टाकडून पूजा विधी करण्यात आला। पोलीस पथकाकडून शासकीय मानवंदना दिल्यावर पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आल्या। शोकमग्न वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे व समीर मेघे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सागर मेघे यांच्याशी संवाद साधला। शासकीय मानवंदना होताच दत्ता मेघे अमर रहेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिला। मोठा जनसागर अंत्यसंस्कार स्थळी उसळला होता। यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती। आमदार समीर कुनावारजी, आमदार राजेश बकानेजी, आमदार सुमित वानखेडेजी, वर्धा जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय हंसराज अहिर, या राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय रणजित देशमुख इथे उपस्थित आहेत।